गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। तुम्ही विष्णूचं दर्शन घेता, बरोबर आहे, काय ते सहस्रनामावली म्हणता, पण त्याच्यामध्ये विश्वातीतापर्यंतच्या जाणीवेत जाता का? जर जात नसाल तर विष्णू कळला नाही असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो कृष्णाच्या भाषेत. म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणत असताना, कुठलंही स्तोत्र म्हणत असताना तुम्हाला त्या परब्रह्मापर्यंत पोचता यायला पाहिजे. आज आता पांडुरंगाचा आहे, बरोबर आहे, पण नुसता पांडुरंग विठ्ठल 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 वा वा तुकाराम महाराजांनी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वगैरे वगैरे सर्व झालं, पण यांनी पांडुरंग कळणार आहे का? पांडुरंग स्वयंभू त्या विश्वातीताच्या जाणीवेपर्यंत कसा आहे हे जर समजलं तर त्या एकादशीचा, कारण तो एकमेव अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे आणि एकला एक हे लक्षात ठेवा. आणि तो एका दशेतच असतो, तो दुसऱ्या कुठल्या दशेतच नसतो, लक्षात ठेवा. म्हणून मी जे आज जे लिहिलेलं आहे, ग्रुपवर पाठवलेलं आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पांडुरंगामधलं विभूतिमत्व कशा प्रकारचं आहे हे कळलं पाहिजे. हे कळलं तर आपल्या लक्षात येईल. आहे का ते तुमच्याकडे आता? हा, असं काढा, तुम्हाला वाचून दाखवतो ते. म्हणजे त्या विभूतिमत्वाच्या जाणीवा कशा प्रकारे चालतात ते आपल्या लक्षात येईल. म्हणून पांडुरंग कसा समजायचा हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. आजच काढ हे बघा. आणि या प्रार्थना स्वरूपामध्ये आहेत, लक्षात घ्या. ही प्रार्थना आपल्याला पांडुरंगाबद्दल करता यायला पाहिजे. हे पांडुरंगा, बरं का, तुझ्या अरूपाच्या रूपातील एक ज्ञानयुक्त चैतन्यमय जाणीव माझ्यात उन्मेषित कर. एक ज्ञानयुक्त चैतन्यमय जाणीव माझ्यात उन्मेषित कर. तुझ्या सच्चित आनंद स्वरूपातील अनंत परम प्रेम स्वरूप या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित आहे. त्याचं परमप्रेम स्वरूप मला या ब्रह्मांडात दिसलं पाहिजे. अवघा घनानंद दिसला पाहिजे. सर्व घटी भरलेला पांडुरंग कळला पाहिजे आणि त्याच्या सर्व विभूतीच्या गुणात्मक जाणीवे सगट कळला पाहिजे असं म्हणताय. हे माऊली, या परमप्रेम स्वरूपातील एक प्रेमाचा थेंब माझ्या अंतःकरणात गोठून जाऊ दे. तो गोठला पाहिजे. त्या एका थेंबाच्या विशुद्ध स्फटिक स्वरूपातून स्पर्शित होणारे माझे समग्र व्यक्तिमत्व ज्ञानाच्या जाणीवेतून पुलकित होईल. काय होईल त्याच्यामुळे? तू जर ते एक प्रेमाचा थेंब मला जर दिला, म्हणजे हे मला समजलं पाहिजे बेसिकली, तर माझं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलेल. हे पांडुरंगा, माझ्यातील स्थूल सूक्ष्म कारण तथा महाकारण देहातील परिवर्तन स्थायी स्वरूपात मीच बघेन. मला ते बघता यायला पाहिजे. इतक्या जाणीवेतनं माझी आर्तता तिथं पेटली पाहिजे असं त्यांना म्हणायचे. माझ्यातील सर्व अज्ञान जाणीवांचे स्वरूप पालटून जाईल व तेथे ज्ञानाचा प्रकाश प्रस्फुटित होऊन धवल प्रकाश कोंदाटेल. तुझ्यातील अतिचेतन स्पर्शाने माझ्यातील परिवर्तन तूच घडव प्रार्थना आहे. म्हणून हे तुलाच करायला पाहिजे, कारण मी अज्ञानी आहे राजा. असं हे विठ्ठला दयाघना, तूच माझा राम व तूच माझा कृष्ण,
तूच तर निर्गुण सद्गुरु स्वरूप परब्रह्म. सद्गुरूच्या जाणीवेपर्यंत मी म्हटलं ना तुम्हाला, त्या विभूतीला त्या स्टेज पर्यंत आपल्याला नेता यायला पाहिजे असं म्हणताय. अनंत कोटी ब्रह्मांडाचा तूच तर नायक. या संपूर्ण विश्वाला आपल्या केवळ दीप्तीने तू प्रभावित करतोस. हे विश्वातीता प्रार्थना एकच, तुझ्या या एकल्या एक दशेत मला समाविष्ट कर. मला तू कर, म्हणजे मला तुझ्यासारखं कर असं म्हणायचंय. म्हणून मी माझे मावळू सर्व, तू तुझे उगव. ही ती विभूतीकडे बघण्याची दृष्टी, प्रत्येक विभूतीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला अंगभूत करता यायला पाहिजे. गोठवणं बरोबर, गोठवणं जे आहे स्थिती त्याला होल्ड करता येत नाही तो विचार जास्त. हो, आपण होल्ड करू शकत म्हणतो गोठलाच पाहिजे. तो गोठला नाही तर काय उपयोग नाही होत त्याचा. मग गतिमान होईल, मग तो गतिमान. म्हणून ते प्रेसिपिटेशन म्हणतो आपण त्याला केमिस्ट्रीच्या याच्यामधला, ते प्रेसिपिटेट व्हायला पाहिजे. म्हणून ते अंतःकरण चतुष्टयाच्या जाणीवा त्याप्रमाणेच प्रगल्भ व्हायला पाहिजे, असं ते साधनेचं स्वरूप आहे. एनिवे, तर मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शानुगी, चंद्र मी गगनरंगी तारां माझी. मरुद्गणांच्या समुदायात भगवान म्हणाले मी मरीची आहे, आकाश मंडळातील नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. आता आकाश मंडळातील याच्यामध्ये नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. आता नक्षत्र जी आहे ती स्वतः स्वयंप्रकाशी नाहीये, बरोबर, आणि ती इतकी लांब आहेत की त्यांचा प्रकाशही आपल्यापर्यंत. परंतु सूर्याचा प्रकाश हा दाह देणार आहे आणि चंद्राचा सूर्यापासूनच आलेला प्रकाश जो आहे ती जी शीतलता आणण्याचं जी त्याच्यातलं विभूतिमत्व आहे, जे संतांच्या ठिकाणी असत. बघा, आपण विचार करा या गोष्टीचा. संत मंडळी जे आत्मज्ञानाच्या जाणीवेतून ते परब्रह्माला समजून घेतलेलं असतं त्यांनी, ते त्या उन्मनी अवस्थेमध्येच असतात. आता ज्ञानेश्वर महाराज वगैरे उन्मनी अवस्थेतच होते ही सर्व लोक, लक्षात घ्या. परंतु उन्मनी अवस्थेवरती सुद्धा असणारा वेगळा अधिकार, ज्ञानयुक्त जाणीवेचा अधिकार होता आणि त्या कार्याच्या मिशन मधनं त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावित करायचं होतं, लक्षात ठेवा. म्हणून ही भूमिका त्यांची वेगळी होती. म्हणून त्यांची उन्मनी अवस्था दिसली नाही आपल्याला. गजानन महाराजांची दिसली, शंकर महाराजांची दिसली, बरोबर, त्यांची दिसली उन्मनी अवस्था. पण तेच धनेश्वरांची दिसली नाही दिसली. म्हणजे धनेश्वर उन्मनी अवस्थेत नव्हते का? होते, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाच्या जाणीवा वेगळ्या स्वरूपातल्या आहे, प्राकट्य वेगळ्या स्वरूपातलं आहे. म्हणून विभूती समजून घेताना आपल्याला या गोष्टी सर्व समजल्या पाहिजे. आता परमेश्वराचं ते जे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं तेज जर संतांच्या जाणीवेतनं जर समोर आलं तर आपण पेलू शकू का? म्हणून ती शीतलता त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वामधनं प्रगट केली. म्हणजे चंद्र हा खरा विभूती कसा आहे हे कोणाला कळलं? संतांना कळलं. असे फरक आहे ते सगळे. आता जेवढे शक्य आहे तेवढे आपण बघतो, नाही असं नाही, परंतु तसं जरा आपला आपला अभ्यास जरा गरजेचा आहे त्याच्यासाठी. कारण काही काही गोष्टी माहिती, पण मला पण माहिती नाहीये काही काही गोष्टी. पण म्हणजे आता यांनी जे हे म्हटलेलं आहे, उघड गेलं, मरुद्गणांच्या समुदायात भगवान म्हणाले मी मरीची आहे. आता मरुद्गण काय, मरीची कोण? मरीची राक्षस मला माहिती, पण बाकी माझंही ज्ञान तिथं जरा कमी पडलं. कारण मी काय मग त्या ऐतिहासिक जाणीवेत फारसा काही शिरत नाही, लक्षात घ्या.
जे महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणून म्हटलं. म्हणून वेदा आत सामवेदू तोमी म्हणे गोविंदू देवा माझी मरुत बंधू महेंद्र तोमी. म्हणजे भगवान म्हणतात वेदात सामवेद तोमी आहे बर का. देवांमध्ये मरुतांचा भाऊ जो इंद्र तो मी आहे. देवांमध्ये मरुतांचा भाऊ ऍक्च्युली मरुत म्हणजे मी थोडासा अर्थ त्याचा असा लावला की मरुत म्हणजे वायूचं स्वरूप आहे बरोबर आहे की नाही. आणि वायुपुत्र हनुमंत आहे. हे ते रुद्राची जाणीव ती वेगळ्या स्वरूपातली आहे. परंतु इंद्र हा त्या वायूचा अधिपती आहे लक्षात घ्या. कारण इंद्र सर्व सृष्टीचा अधिपती म्हणून मानलेला आहे म्हणून त्याला इंद्रदेव म्हटलेला आहे. असा एक त्याच्यातला भाग आहे. म्हणून इंद्राला त्यांनी एक विभूतीची जाणीव वेगळ्या रीतीने जोडलेली आहे असं वाटतं. परंतु भगवान म्हणतात वेदात सामवेद तोमी आहे. आता वेदांमध्ये आपण पाहिलं ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे आणि सामवेद आहे बरोबर. तर ऋग्वेद जो आहे तर ऋक म्हणून जो मंत्र आहे ऍक्च्युली साम मंत्र आहे आणि युजस हा पण मंत्र आहे. रुक्स असं म्हणतात त्याला. रुक्स मंत्र, युजस मंत्र आणि साम मंत्र. आता रुक्स मंत्र जो आहे तो विशेषेकडून ईश्वराच्या ज्ञानयुक्त जाणीवेतनं तयार होणाऱ्या मंत्रांची जाणीव जी आहे ती रुक्स मध्ये आलेली आहे. म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड ज्या ज्ञानयुक्त जाणीवेतनं निर्माण झालं. मी ब्रह्म आहे सर्व खलु इदं ब्रह्म. आता ही जाणीव समजून घेण्यासाठी ज्या ज्या मंत्रांची गरज आहे त्यावेळेला मंत्र म्हणत होते. मंत्रांच्या जाणीवेतनं समजून घेत होते त्या काळामध्ये म्हणून त्यांना रुक्स असं म्हटले आहे. म्हणून ऋग्वेद हा त्यातनं तयार झालेला आहे. परंतु समजतंय काय ऋग्वेदातनं की हे संपूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण झालेलं आहे, ज्या परमेश्वरापासून कसं निर्माण झालं हे रुक्स मधनं समजतं. आणि त्याच्यामध्ये युजस हा जो आहे यजुर्वेद ही कर्मयुक्त असणारी रजोगुणी जाणीव आहे. रुक्स ही सात्विक जाणीव आहे लक्षात घ्या. आणि युजस ही रजोगुणी जाणीव आहे. त्याच्यामध्ये या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ईश्वरी शक्तीचा कर्मयोग कशा प्रकारे चाललेला आहे हे सांगितलं जातं युजस. आणि साम जो आहे साम मंत्र म्हणजे त्याच्यातनं सामवेद तयार झाला. त्याच्यामध्ये जो योगी अरविंदांनी जे म्हटलेलं आहे वननेस, युनायटेडनेस अँड हार्मनी. या कारण वननेस आणि युनायटेड या त्या ईश्वराच्या जाणीवांमधनं ईश्वराच्या शक्तीमधनं परेमधनं अपरे जेव्हा ती कार्य करते आहे तेव्हा त्या शक्तीला एकत्रित ठेवणं, एकत्रित परत विविधता आणणं आणि परत वननेस दाखवणं हे करून परत सर्वांमध्ये हार्मोनी पैदा करणं, समन्वय. तर ही सर्व ज्या शक्तींमधनं कळतं, ज्या मंत्रांमधनं कळतं तो सामवेद आहे. म्हणून ही जी वननेसची जी जाणीव आहे, युनायटेडची जाणीव आहे किंवा हार्मनीची, ही हार्मनी जी आहे हा समान याला आपण सुसंवादित्व म्हणतो. आपण हार्मनी म्हणजे सुसंवादित्व म्हणतो. ही सर्व सुसंवादित्वाची जी लक्षणं दिसत आहेत प्रत्येक वस्तूत आहेत बघा. प्रत्येक जण वेगळा आहे पण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुसंवादित्व आहे. आणि हे मायन्यूट लेवलला पण आहे. मायन्यूट म्हणजे ऍटॉमिक लेवलला पेशींच्या जाणीवेपर्यंत
त्यांच्या वहनापासून त्यांच्या कार्यकर्तृत्वापर्यंत या सर्व गोष्टी सुसंवादित्व आहे. म्हणूनच माणूस, विविध या जीव जंतू हे त्या जाणीवेत जगू शकतात. सुसंवादित्व जर बिघडलं तर तो त्या योनीपासून ऑटोमॅटिक विभक्त होतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही जी हार्मनी, हा जो साम आहे, सामवेद, कारण या सर्व निर्मितीमधलं महत्वाचं गणित जे आहे ते शेवटी जे अचीव करायचं आहे ते सुसंवादित्व अचीव व्हायला पाहिजे. एवढी मोठी लढाई होणार आहे, बरोबर, अर्जुनासमोर साध्य काय व्हायला पाहिजे आहे, सुसंवादित्व साध्य व्हायला पाहिजे. म्हणजे अंतिमतः हा जो युनायटेडनेस आहे, वननेस आहे, याच्यामधनं सुसंवादित्व विशाल प्रमाणामध्ये संस्थापित व्हायला पाहिजे. अशी ही या प्रकारची सामवेदाची जाणीव आहे. म्हणून त्याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा, भगवान म्हणतात वेदात सामवेद तो मी आहे. म्हणून खर तर ऋग्वेद म्हणायला पाहिजे ज्ञानयुक्त जाणीव आहे, पण तसं नाहीये. ज्ञानाच्या विविध जाणीवांमध्ये जर सुसंवादित्व जर आणलं नाही तर ज्ञान असूनही अज्ञानात जाऊ शकतो माणूस. खूप मोठे मोठे शास्त्रज्ञ, प्रकांड पंडित झालेले असतील, खूप ज्ञान प्राप्त झालेलं असलं, परंतु त्या ज्ञानाला नेमकेपणाने एकत्रित न आणता आल्यामुळे जीवन भरकटलेलं पण दिसू शकत, घडत असू शकत. म्हणून या सुसंवादित्वाला खूप महत्व आहे. व देवांमध्ये मरुतांचा भाऊ जो इंद्र तो मी आहे. इंद्रिया माझी 11 मन ते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. म्हणून इंद्रियांमध्ये 11 जे मन ते मी आहे असे जाण, व भूतमात्रांमध्ये सर्वांच्या ठिकाणी स्वाभाविक असणारे चैतन्य ते मी आहे. आता सर्व भूतांच्या मध्ये स्वाभाविक आहे बघा, सहज आहे. सहज सहज देवा भक्ती तुझी घडावी, तसं म्हणतो ना. आपल्याला कळलं का आपल्यात ईश्वर कधी आला? तो कधी गेला हेही कळत नाही. आला हेही कळत नाहीये, गेला तेही कळत नाहीये. माणूस तसाच राहतोय जीवात्मा. ते मला सांगा. त्यामुळे त्याची ही जी सहजता आहे आणि प्रत्येक जीव मात्रांमध्ये बैठक मारून बसण्याची त्याची पद्धत जी आहे ती जशी काही त्याची जी अनंताच्या जाणीवेमध्ये असणारी जी समाधी अवस्था आहे ना, त्या समाधी अवस्थेसारखा तो प्रत्येक अचेतनाच्या गर्भात समाधीस्थ झालेला आहे. काय म्हणतो, हर एक अचेतनाच्या जाणीवेमध्ये समाधीस्थ झालेलं परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते समजणं गरजेचं आहे. मी तर कुठेतरी वेगळ्या चेतनेमध्ये आहे, माझ्यात चैतन्य आहे, तरी सुद्धा माझ्यामध्ये तो समाधीस्थ स्थितीत आहे, म्हणून मी जीवात्मा आहे. त्याची समाधी आणि माझी समाधी कुठं तरी एकत्रित आली की मला कळणार आहे की त्याची समाधीचं स्वरूप आणि माझ्या समाधीचं स्वरूप एक झालेलं आहे. तेव्हा मला त्या परब्रह्माची विभूती माझ्यामध्येच मला सापडणार आहे. तर स्वरूप वेगळं नाही सगळं गणित. विभूतीचं गणितच खूप वेगळे, लक्षात ठेवा. या विभूतीच्या जाणीवा खूप वेगळ्या स्वरूपात. मला अजून फार मोठे प्रश्न आहेत माझ्या डोक्यामध्ये की हा एवढा मोठा छान अध्याय आहे, परंतु म्हणजे 9वा अध्यायाचं महत्व कमी असं नाही मला म्हणायचं, परंतु 9वा अध्याय कळल्यानंतर 10व्या अध्यायामध्ये जे समजतं ना ते काहीतरी वेगळंच कळतंय माणसाला, नाही का? अशी ती विभूती आपल्यामध्ये शोधायचा प्रयत्न करायचा आणि त्या शोधण्यासाठी
त्यांनी जे यंत्र दिलंय ना आपल्याला ते खूप सुंदर आहे. म्हणजे साधकांनी सुरुवात कुठनं करायची आहे? विभूती समजून घ्यायला. ते काय म्हणतात बघा, इंद्रियांमध्ये 11वे जे मन ते मी आहे. बघा हे एकदम आपल्या जवळ आलं की नाही? किती जवळ आलं? हा, हे मला कळतंय. मन कळतंय. आतापर्यंत मनात भ्रम झाला बाबा, पण मन कळतंय. म्हणजे अर्जुनाला किती आनंद झाला असेल बघा. आज आपल्याला नुसतं भौतिक जाणीवेतनं कळलं हे, अरे हा हे मन आहे, ही ईश्वराची विभूती. म्हणजे मला ईश्वराने किती पावन केलेलं आहे. म्हणजे हे आणि 11वं इंद्रिय म्हटलंय. हा, कारण इंद्रिय पंच, कर्मेंद्रिय पंच, ज्ञानेंद्रिय झाली, ही इंद्रिय झाली, ही 10 झाली. म्हणजे 11वं जे आहे मन. कारण या पंच ज्ञानेंद्रियांना आणि पंच कर्मेंद्रियांना एकत्रित बांधून त्यातनं येणारे सर्व विसर्ग आपल्यामध्ये सर्ग करून त्याला पुढे जायचं असतंय. तरी तो इतका फास्ट आहे आणि इतका सूक्ष्मही आहे. म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व सप्तकोशांच्या जाणीवांमधनं तो इतका सहज रीतीने ते मन फिरत फिरत जात. ते साधं रस्त्यावरनं गेलं की बटाटे वड्याचा वास आला की लागले घरी जाऊन बटाटे वडे खायचे वाटतात. हा, हे मन आहे. आणि अगोदर रस्त्याने मी खूप चांगला चाललेला असतो, पलीकडेच विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे. इतकं छान मनाच्या अवस्था आहे, पण नुसता वास आला तर मन दुभंगलं, खाडकेने एकदम. कसली एकादशी आज नसती तर बरे झालं असं म्हणण्याची वेळ येते. खरं गेलं. असे लोक आहेत सगळे बाहेर, काय करणार त्याला. तर हे जे मन आहे, हे मन माझी विभूती आहे. कारण हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून मनाला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतात. म्हणून बुद्धीचे श्लोक सांगितले नाहीत, मनाचे श्लोक सांगितले. मला सज्जना भक्तिपंथेची जाणे. आणि तरी तो श्रीहरी कसा पावतो? स्वभावे. म्हणा तुझ्या स्वभावातनच तो तुला पाळणार आहे. म्हणून तुझा स्वभाव तू असा बदल की तू विभूती आहेस हे समजून घे. बघा काय रामदास स्वामींना कसं समजणार आपण? अवघड आहे. हे संत मंडळी एवढे वाटतात तेवढे साधे नाही, बरं लक्षात ठेवा, फार अवघड आहे. म्हणून पहिला श्लोक आहे. नुसता आपण या पहिल्या श्लोकावरती जरी बोलायचं ठरवलं तर 3 दिवस पुरणार नाही, एवढं हे मनाचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या मनाला समजून जो घेतो आणि ते मनाला समजून घेऊन म्हणून विचारात्मक आणि विकारात्मक मनाच्या जाणीवा समजून घेतला. ध्यानवर्ग झालाय आपला. आणि त्याच्यामध्ये मग या बुद्धीच्या जाणीवेतून मनाला स्थिरता आणावी लागणार आहे. मग मन त्या मूळ त्याच्या विभूतीच्या जाणीवेतनं आत्मशोधाला प्रयत्नशील व्हायला लागतं. कारण आत्मशोधाला प्रयत्नशील मन का होत नाही? जर तो विभूती आहे तर. कारण त्यालाच माहिती नाहीये की तो विभूती आहे. म्हणजे आपल्यालाच कळलं पाहिजे स्वतःला मी ब्रह्म आहे. म्हणून त्या मनाला त्या श्वासावरती स्थिर करावं लागतंय आणि सतत जाणीव द्यावी लागते आहे सोहम सोहम सोहम. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर म्हणजे ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या दोघे आहेत ज्ञानेश्वरांच्या. ते काय म्हणतात बघा की ईश्वर प्राप्ती जर करायची असेल तर एकदम सुंदर असं त्यांनी
ओवी सांगितले. ते म्हणतायत, तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. आणि माझ्या भजनात प्रेम धरण्यासाठी काय करावं लागतं? सर्वत्र नमस्कारी मध्ये एक राहते. तू पांडुरंगासमोर गेला तरी विश्वातीतच भेटला पाहिजे, तू रामासमोर गेला तरी विश्वातीतच भेटला पाहिजे, तू लक्ष्मीच्या समोर गेला तरी विश्वातीतच भेटला पाहिजे, दत्तगुरूंच्या समोर गेला तरी विश्वातीतच तुला भेटला पाहिजे. तुझ्या स्वतःच्या गुरुच्या समोर जरी गेला तरी सुद्धा त्या गुरुला विश्वातीताच्या जाणीवेतून तुला बघता यायला पाहिजे. तर तू मन हे मीची करी होणार आहे ना. आणि त्याशिवाय माझ्या भजनी प्रेम धरी. किती सुंदर आहे. काय वेगळं सांगायला पाहिजे? काय तत्वज्ञानाचा म्हणजे काय विषय? हे तत्वज्ञान नाहीच आहे, लक्षात ठेवा. ही जीवन जगण्याचा धर्म आहे साधकाच्या दृष्टीने. म्हणून ते म्हणतायत, सर्वत्र नमस्कारी मद एकाते. आणि मग पुढे काय म्हणतात? माझेनी अनुसंधाने देख. माझ्याशी अनुसंधानामध्ये तू बघ. माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाणणे निश्चित. कारण हे मन कसं आहे? मन स्वरूपच आहे संकल्प आणि विकल्प. म्हणून या संकल्प विकल्पाच्या जाणीवेतून तू एकच संकल्प ठेव, मी ब्रह्म आहे आणि मला ब्रह्मच बघायचं आहे. संकल्प जाणणे निश्चित. मद्याची चोख याची नाव. मद्याची चोख म्हणजे, मद्याची म्हणजे यजन. यजन म्हणजे त्याची भक्ती, त्याची प्रीती, त्याची उपासना, त्याचं तप, त्याचा जप, हे सर्व चोखपणे करणं. मद्याची चोख याची नाव. आणि त्याच्यानंतर काय होईल बघा, सर्वात सुंदर. ऐसा मिया आथिला होसी. ऐसा मिया आथिला होसी. असा तू जेव्हा होशील तेव्हा तेथ माझ्याची स्वरूपा पावसी. तेव्हा तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळणार आहे. किती सहज झालं बघा हे. माझ्याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझं पासी बोलित असे. काय जर अंतःकरण ओपन करायचं ज्ञानेश्वरांनी सांगा मला. याच्यापेक्षा वेगळे काय कोणी आपलं हृदय काढून द्यायचं बाकी राहिले फक्त, काय की नाही? त्याच्यापेक्षा काय वेगळं अध्यात्म असू शकतं मला सांगा तुम्ही मला. हे एवढं सोपं अध्यात्म समजून घेण्यासाठी केवढा लोकांचा बाजार आहे तिकडे. आपण आपल्या जागेवरच समजून घ्या. आपण आपल्या जाणीवेमधून समजून घ्यावं. लक्षात घ्या, शाब्दिक त्याच्यात शिरण्याचं खूप काही कारण नाही. सिंपल आहे. तू मन हे मीची करी आहे की नाही. मन कसं विभूती झालं कळलं ना. हे कशी विभूती आहे मनाची, आणि ती विभूती देवाने मला ईश्वर दत्ता दिली आहे. हो, काय किमया आहे देवाची बघा. काय अजून काय द्यायला पाहिजे? कृतस्मरण कृतस्मरण अशा प्रकारचं आहे. त्याचे किती उपकार मानायचे. मला मनच नसतं तर. आणि हे मन मी कठोर करतो. या मनाच्या आधारे मी अज्ञानाच्या जाणीवा इतक्या. कारण ते मन असं विचित्र आहे ना, की ते जर ज्ञानात वाढवलं ना तर ज्ञानातच जाणार आहे. ते अज्ञानात गेलं तर घोर अज्ञानात जाऊन पडणार आहे. त्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि म्हणूनच या मनाला कसं वापरायचं हे ज्याला कळलं तो खरा साधक. म्हणून त्याला ध्येयाधिष्ठित करायचं. नाहीतर आपल्या पायानेच मनुष्य असून पशु, मनुष्य असून पशु इतका ज्ञान आहे, इतकं वैयक्तिक. काय शेवटी काय हो, संसार, मुलं होणं, बाळ होणं, अजून त्यांना हे करणं, आसक्ती वाढवणं, हे काय
खालती गुरढोरं, पण त्यांनाही पोरं टोरं होतात, तशी काय फरक नसतो त्याच्यात. त्यात काय आपलं काय कर्तृत्व आहे? अरे मन सुद्धा आपलं कर्तृत्व नाहीये, आपलं काहीच कर्तृत्व नाहीये. ईश्वराने दिलंय फक्त सगळं आपल्याला, आणि आपण ते कसं वापरायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते ठरवण्याच्या स्वातंत्र्यावरती आपण एवढ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय पावण्यासाठी. असा प्रकार झाला ना उलटा हा सर्व. म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्याला धरून चला 1 कोटी रुपये दिले, चांगलं चिंतन करावं ना माणसाने, आणि ते मला फुकट मिळाल्यामुळे मी दारू पिणार, गाड्या उडवणार, भयंकर काही काही गोष्टी करणार, वाटेल तसा फिरायला जाणार, काय 10 लग्न करणार, काय जे असेल त्याचं ते स्वरूप. तसा प्रकार आहे ना हा. तसंच होत नाही का हे आपल्या बाबतीमध्ये, की त्या वडिलांनी आपल्या एवढं दिलंय सगळं आपल्याला, आणि मी काय करतोय? मी तिकडे लक्षच द्यायला तयार नाहीये. मी म्हणतो तेच खरं, माझ्याच अडचणी खऱ्या, माझं लक्षच नाही त्याच्याकडे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झडझडोनी वाहिला निघ ही भक्तीच्या वाटेला, तरी पावसी अव्यंग निज धाम माझे. पण हे झडझडून उठणंच होत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. हे असं गणित आहे. त्या टेम्पो मध्ये आलं तर आपल्याला वाटतंय, मी नाही म्हणत नाहीये त्याच्यामध्ये, पण हे सतत वाटण्याच्या जाणीवेत राहणं हे गरजेचं होऊन बसतंय. लक्षात घ्या. म्हणून ते म्हणतात, म्हणून या विभूती अशा समजून घे म्हणतात. म्हणून हे मन हे खूप भयंकर प्रकार आहे बघा, लक्षात घ्या. अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी, तो मी येथन धरी भ्रांती काही. म्हणून सर्व रुद्रांमध्ये मदनाचा नाश करणारा जो शंकर तो मी आहे, बरं का. याविषयी शंका घेऊ नको. आता मदनाचा नाश करणारा, मदन हा बेसिकली ईश्वराचीच निर्मिती आहे, लक्षात घ्या. म्हणजे एके वेळा तो मदनाला पण त्याची विभूती म्हणेलही, पण त्याचेच गुण आहेत ना मदनामध्ये, त्यांनीच दिलेले मदनाला. पण त्या मदनाला नाश करणारी जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला शंकर म्हटले, त्या वृत्तीला रुद्र म्हटले. त्यामुळे आणि हा रुद्र जो बसलेला आहे, रुद्रदेव हा आपल्या मध्यमेमध्ये बसलेला आहे, कंठामध्ये बसलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही जे अनाहतामध्ये बसलेला जो रुद्र आहे, त्याच्यापर्यंत जर पोचायचा असेल तर तो तिथं पोचल्यानंतरच माणूस आज्ञाचक्रापर्यंत जाऊ शकतो. कारण या मदनाला मारण्याचं जे कार्य आहे, अनुदिने अनुतापे तापलो राम राया, ही जी जाणीव आहे, ही सर्व जाणीव त्या मदनाला मारण्याची रुद्र स्वरूपातली जाणीव. आणि तो रुद्र जेव्हा प्रसन्न होतो, तो प्रसन्न होणं ही गुरुकृपेच्या जाणीवेतनं ती माझी विभूती आहे असं समज, असं म्हणता येते. खूप छान आहे. यक्ष रक्षो गणात शंभूचा सखा जो धनवंत, तो कुबेर मी अनंत म्हणता झाला. यक्ष राक्षस यांच्या समुदायात शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर, तो माझी विभूती होय असे अनंत म्हणाला. यक्ष राक्षस यांच्या समुदायात शंकराचा मित्र. आता यक्ष राक्षस हे ईश्वराचेच गुणात्मक जाणीव आहे, लक्षात ठेवा. म्हणून राक्षसाला ईश्वरानेच निर्माण केलेला आहे, आणि त्यांचा जो अधिपती आहे तो शंकर आहे. म्हणून त्यांचा अधिपती शंकराला का केलेला आहे? कारण त्यांच्यामध्ये असणारा जो मदन आहे त्याचा नाश हा शंकरच करू शकतोय. तो रुद्र स्वरूपामधला तो आहे. परंतु त्याचा जो मित्र आहे तो धनसंपन्न कुबेर,
तो माझी विभूती आहे. म्हणजे कुबेराला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर शंकराची उपासना करायला पाहिजे. बघा कुठं कशी वशिले लावायचे तेही बरोबर कळते. आणि शंकराला प्रसन्न करायचं असेल आपल्याला तर वैराग्य यायला पाहिजे. आणि वैराग्य आलं की रुद्र रूपात तो आपला मदन मारून टाकणार. कुबेराची मैत्री असली काय नसली काय फरकच पडत नाही. केवढं भयंकर आहे गणित. तरी माझे विचार असेच असतात बघा. असंच आहे ना नाही का, असंच म्हणायला पाहिजे आपल्याला ते असं. एनिवे मग आठाही वसू माझारी पावक तो मी अवधारी शिखरा थिरिया सर्वोपरी मेरू तो मी. मग अष्टवसूंमध्ये जो अग्नी तो मी आहे हे जाण. आता अष्टवसू हे आपण अष्टदिशा म्हणू पाहिजे असेल तर 8 प्रकारचे वसू मानलेले आहेत बरोबर ना. अष्टदिशांचे 8 वसू मानलेले आहेत. आता त्याच्यामध्ये अग्नी म्हणजे तुमची ही दिशा आहे बरोबर आहे की नाही. अग्नी तर हा अग्नेयचा जो आहे तो माझा काय म्हणतो आपण त्याला माझी विभूती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये कायम तुम्ही जेव्हा सूर्य सुद्धा पाहाल तुम्ही तर दक्षिणायनाकडनं उत्तरायणात जातो आणि उत्तरायणामधनं दक्षिणायनात येतो. ही सर्व जाणीव अग्नीच्या स्वरूपातली सतत चालू असते. म्हणून तुमच्या घरामध्ये सुद्धा जर इकडची जी आग्नेय दिशा आहे त्या ठिकाणी लाकूड वगैरे अशा गोष्टी ठेवू नका. लक्षात आलं. वास्तुशास्त्र म्हणतं पण मला ते काही खूप पटतं असं काही नाहीये. परंतु आग्नेय दिशेला किचन असावं वगैरे वगैरे असे काही त्यांच्या संकल्पना आहेत वास्तुशास्त्रातल्या. पण त्या खूपच भौतिक स्वरूपातल्या आहेत. परंतु आपलं दैवत जर विष्णू असेल तर ते नेहमी तुमच्या ईशान्येला ठेवा. बघा ईशान्येला आपल्या घरातले देवघर नेहमी असावं असं शास्त्र सांगते. वास्तुशास्त्र सांगते असं नाही, आपलंही शास्त्र तेच सांगते लक्षात. आणि तुम्ही रामाचे उपासक असाल तर राम हा अग्नी तत्वाच्या जाणीवेतला आहे लक्षात. तर तुम्ही त्यांना आग्नेय दिशेच्या जाणीवेत बसवायला तसं काही हरकत नसते. पण त्यांच्या कार्याची जाणीव त्या पद्धतीत सुरू होत असते. म्हणून या सर्व ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला त्याच्याशी एवढं आध्यात्मिक दृष्ट्या संबंध नाहीये त्याचा फारसा. परंतु आग्नेय दिशेला नेहमी अग्नीच्या स्वरूपामध्ये जो वसू आहे ती माझी विभूती आहे. बाकीच्या दिशांमधल्या विभूती ईश्वराच्याच आहेत असं त्यांनी म्हटलेलं नाही. कारण अग्नी ही प्राथमिक विभूती त्यांनी दिशांमध्ये म्हटलेली आहे असं. आणि उंच शिखर असलेल्या पर्वतात मेरू मी आहे. आता मेरू पर्वत मी काही पाहिलेला नाहीये. तुम्ही कोणी पाहिला असेल तर मला माहिती नाही. परंतु उंची त्याचं द्योतक काय समजून घ्यावं आपण तर उंची कुठल्याही गोष्टीला जेव्हा आपण उंची गाठतो आपण म्हणतो there is always a top room vacant. की नेहमी रिकामी असते वरची रूम काय ऑलवेज व्हेकंट असते असं एक इंग्रजीत म्हण आहे. तर ही जी उंची गाठायला पाहिजे कुठल्याही व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला जी कला आहे ती कला असेल, तुमचं बौद्धिक ज्ञानाची तुमची आवड असेल किंवा तुमच्या शरीराच्या दृष्टीने अगदी भौतिकातल्या सुद्धा गोष्टी धरून चला. त्या प्रत्येक गोष्टीला जेव्हा नैतिकतेच्या जाणीवेतनं आपण त्या गोष्टी वृद्धिंगत करत जातो तेव्हा त्या उंची जी प्राप्त होते त्यातनं वीज सापडतो असं त्यांना म्हणायचं. बघा त्यामुळे तुम्ही कुठेही असा कसेही असा परंतु तुमच्या प्रत्येक गोष्टीला
त्या उंचीचं तारतम्य म्हणता येत नाही, पण त्या उंचीपर्यंत आपल्याला जाता यायला पाहिजे. विचारांच्या दृष्टीने आहे, आचारांच्या दृष्टीने आहे. म्हणजे सज्जन असणं हे सुद्धा संतत्वाच्या खालचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आणि संतत्व प्राप्त होणं हे सज्जनाच्या वरची उंची आहे. म्हणून आपल्याला सज्जनाच्या जाणीवेपर्यंत आलं की संतत्वाची रूप आपल्यासाठी तयार आहे, एक साधकाच्या भूमिकेतनं. म्हणून साधकाला सुद्धा त्याची साधनेची उंची गाठता यायला पाहिजे. आणि साधनेची उंची जी भगवद्गीतेत सांगितलेली आहे ती समन्वय प्रक्रिया आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्हीच्या जाणीवेतनं. म्हणजे कर्मयोग वेगळा आहे, भक्तियोग काहीतरी वेगळा आहे आणि ज्ञानयोग वेगळा, असं काही नाहीये. या तिन्ही गोष्टी एकाच संपुटात बसवलेल्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या तीनही जाणीवा एकत्रित करून जेवढ्या जेवढ्या आपल्याला साधनेच्या वेगवेगळे टप्पे गाठता येतील तशी तशी ती उंची आपल्याला जी गाठता येईल त्या उंचीमध्ये मी बसलेलो आहे असं त्यांना म्हणायचं. त्याच्यामुळे परेमध्ये मी आहे. आणि तिथनं शून्य, निशून्य आणि महाशून्याची जाणीव साधनेच्या दृष्टीने अशा प्रकारची. तसंच अगदी चक्रांच्या भूमिकेतनं जरी म्हटलं तरी तुम्ही मूलाधारामधनं ज्ञानाची जाणीव सुरू करा. त्याच्यामधनं तुमच्या स्वाधिष्ठानामध्ये ब्रह्मदेवाची जाणीव, संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती कशी झाली कळतं. त्याच्यातनं पुढे मणिपुरापाशी विष्णूची जाणीव कशा प्रकारे तत्व स्वरूपामध्ये मीच विभूती स्वरूपात कसं कार्य करतं हे कळतं येईल. त्यानंतर माझ्या विशुद्ध चक्रामध्ये असणारी जी शंकराची शिवाची जाणीव आहे ती मला समजते. अनाहतामध्ये असणाऱ्या रुद्राची जाणीव कळती आहे. त्यानंतर आज्ञा चक्रामध्ये गुरु साक्षात परब्रह्म ही जाणीव तयार. आणि तिथून मग पुढे पश्चिमेशी चालली ही जी जाणीव आहे ती शून्य, निशून्य आणि महाशून्यापर्यंत नेऊन पोचती करते. आणि ती सहस्र दलाची अंतिम पायरी उंची, ही जी सर्व खालपासून वरपर्यंत चाललेली उंची जी आहे ती उंची म्हणजे माझ्याचा मेरू पर्वत आहे. आणि त्या पर्वताची जी, कारण मेरू पर्वताची उंची म्हटलंय त्यांनी, म्हणून या उंचीला त्यांनी आपल्याला महत्व द्यायचं आहे, लक्षात घ्या. ती उंची गाठणं, त्या उंचीत माझी विभूती आहे असं म्हणतात. मेरू पर्वतात नाही म्हटलेलं, मेरू पर्वताच्या उंचीत माझी विभूती आहे. म्हणून उंच शिखर असलेल्या पर्वतात मेरू मी आहे, शिखरापर्यंत पोहोचलो. आणि तिथं तो परमेश्वर भेटल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे हा आपण 3 श्लोक होते, परंतु खूपच वेगळ्या स्तरावरचे होते म्हणून मी वेळ घेतला जरा, नाही असं नाही. परंतु पुढच्या सोमवारी आपण बाकीचा भाग बघूया. हरिओम हरिओम हरिओम.